अग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आहे रविवार आणि आज आपण पुन्हा कांदा या विषयावर एक वेगळी माहिती बघणार आहोत. मागचे 3 रविवार आपण रबी आणि त्याची सगळी देशभरातली आकडेवारी बघितली. आज मी कुठलंही विश्लेषण किंवा आकडेवारी करणार नाही आहे, कारण माझ्यासोबत एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आहेत. त्यांचं नाव आहे सुनील सदावर्ते. मी तुम्हाला मागे असं म्हणालो होतो की या तज्ज्ञांशी मी तुम्हाला गाठ घालून देईन आणि त्यांचं एक्सपर्ट कॉमेंट आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नंतर नक्कीच बघूया. तर सुनील सदावर्ते सरांचा परिचय करून द्यायचा तर फार मोठा आहे. माझ्याकडे 7 पानी बायोडेटा आलेला होता. ते साधारण 80 देशांमध्ये ते फिरले होते. अनेक कंपन्यांचे डायरेक्टर सहसंचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं शिक्षण अमेरिकेमध्ये झालं, भारतातही झालं आणि प्रक्रिया उद्योगापासून म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योगापासून तर एखादी कंपनी सेट करणं म्हणजे मनुष्यबळ पुरवणं असं सगळ्या याच्यामध्ये ते कार्यरत आहेत. तर त्यांच्या बोलण्यातनं तुम्हाला आणखी त्यांचा परिचय होईल. प्रस्तावना मी फार करणार नाही. फक्त पुढे जाण्यापूर्वी मी असं सांगेन की हाही कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये अतिशय लाँग टर्म तुम्हाला चांगली माहिती मिळणार आहे. तेव्हा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. सुनील सरांचा काही कॉन्टॅक्ट असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे नंतर. तर सर, तुमचं ॲग्रोशिवारमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सुनील सदावर्ते. फार आनंद होतो आहे तुमच्याशी बोलून, कारण आज हा विषय इतका मोठा आहे की लोकांना हे लक्षातच येत नाही की आपण काय करत नाही आहोत. म्हणजे कसं आहे, आपल्याला जर सांगायचं झालं तर सगळी भाजी तयार करायची, पण फोडणीच नाही घालायची. मग ती भाजी चविष्ट होईल का? नाही होणार. आवडेल का? अगदी सोपं. पण पहिल्यांदा आपल्या लोकांना मला असं सांगावं असं वाटतं की कांद्यावरती जाण्याच्या आधी आपण थोडीशी फळ आणि भाज्यांची प्रक्रिया म्हणजे काय. हरकत नाही, चालेल. हां, ठीक. हे काय शास्त्र आहे का? म्हणजे इंजिनिअरिंग शास्त्र मग आम्हाला कळणार नाही असं नाही. फक्त शास्त्र नाही आहे, ती एक कला आहे. जशी एक गमतीदार आपल्या शेतकरी बांधवांना मी असं विचारतो, तुमच्या घरी तुमच्या आई जेव्हा भाजी करतात त्याची चव वेगळी असते. बरोबर. पत्नी करते तीच भाजी, तोच मसाला, तशीच फोडणी, तेच तेल, काही फरक नाही, पण चव वेगळी लागते. मग आपण काय म्हणतो, आईच्या हाताची चव वेगळी. तसं नाही आहे. ती कुठलीही गोष्ट कधी, केव्हा आणि कुठल्या वेळेला घालायची याच्यावरती त्याचे गुणधर्म बदलतात. मी माझ्या जिथे शिकवायला जातो तिथे मी असं विचारतो लोकांना, तुम्ही पिठलं किती तऱ्हेने करू शकता? पिठलं म्हणजे काय? डाळीचं पीठ पाण्यात घालायचं, फोडणी घालायची, पिठलं तयार. बरोबर. साधारण लोक 16 तऱ्हेने सांगतात. प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे. तर प्रक्रिया करणं म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपातनं आपण त्याच्यावरती काहीतरी वेगळी ट्रीटमेंट देऊन ते तयार करणं म्हणजे प्रक्रिया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही भाजी वावरातनं काढली, भाजी वावरातनं काढल्यानंतर त्याची मुळं छाटली, पालेभाजी असेल, मुळं छाटली, निवडली, पॅक केली की त्याला प्रायमरी प्रोसेसिंग म्हणतात. प्रक्रिया झाली. कारण तुम्ही धुतलीत, प्रक्रिया झाली. फळ आणलं, ते धुवून पुसून स्वच्छ करून पॅक केलं, प्रक्रिया झाली. फळं हल्ली तुमचे डाळिंबाचे दाणे वगैरे येतात, ती पण प्रक्रिया आहे. कारण डाळिंब सोललं, डाळिंब काढलं, प्रक्रिया. आता तुम्ही घरात लोणचं घालता उन्हाळ्यात, कैरीवरती काहीतरी प्रक्रिया केली, ती प्रक्रिया. म्हणजे सर, आपले शेतकरी जे आहे ते कांदा काढताना त्याचं ते कापून, म्हणजे त्याला गळे कापणं असं म्हणतो, ते कापून सुकवतात आणि ती पण एक प्रकारची प्राथमिक प्रक्रियाच आहे. प्राथमिक प्रक्रियाच आहे. ॲब्सोल्युटली. कारण काय आहे, तो जर तसाच ठेवला तर तो नंतर सुकून जाणार. होय, बरोबर. आपण असं म्हणाला होतात की केवळ सुकवणं म्हणजे कांदा सुकवणं म्हणजे प्रक्रिया नाही. पण आधी तुमचा मुद्दा पूर्ण करा, मग पुढे जाऊया. कांदा सुकवणं ही प्रक्रियाच आहे. त्याला सन ड्राईंग असं म्हणतात.
द्राक्षापासून बेदाणे करणं ही प्रक्रियाच आहे. बर सन ड्राईंग आपण त्या ड्राईंग विषयात येऊ त्यावेळेला मी बोलीन. ड्राईंग झालं, वाळवणं झालं की ती प्रक्रिया झाली. बर रातांब्यापासून कोकम करणं, हो. आमसूल प्रक्रिया आहे. बर त्यात तुम्ही काही करत नाही. चिंच आणून फोडता आणि वाळवतात, हो. ती प्रक्रियाच आहे. हां मला एक सॉरी मी आता थोडंसं वेगळं बोललो प्रक्रियाबद्दल न हे करता, म्हणजे केवळ सुकवणं एवढीच प्रक्रिया नाही तर कांद्याचे वेगवेगळे पण प्रकार करता येतात असं मला विचारायचं होतं. खूप खूप म्हणजे आता आपण जर कांद्याचे प्रकार म्हणले तर सुकवणं हा एक भाग झाला. हो. हल्ली सगळीकडे आम्ही ऑनियन फ्लेक्स करतो. बर म्हणजे कांदा चिरायचा बारीक, हो वाळवायचा, तो हो. म्हणजे डिहायड्रेट करायचा किंवा त्याच्या अशा चकत्या करायच्या हो. आणि त्या वाळवायच्या. हा एकच फक्त आपल्या डोक्यात आहे हो की मी ऑनियन फ्लेक्स करून विकणार, आम्ही ऑनियन पावडर करणार, हो मग कांद्याची पावडर करणार. हो पण फक्त कांद्याची पावडर करून उपयोग आहे का तुम्हाला? मग त्यात काहीतरी वेगळं घातलं की हां. आता हे इथे येण्याच्या आधी एक सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावं, बिझनेसचे 2 प्रकार आहेत बर मेन. हो एक बी टू बी बर आणि बी टू सी. बर हे पहिले 2 मुद्दे. हो म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॉडेल. हो तुम्ही पावडर केली, कंपनीला मोठ्या विकलीत, बिझनेस टू बिझनेस B2B झाला. झालं. पावडर केलीत, बॉटल केलं, हो त्यात काहीतरी अजून ॲडिटिव्ह घातलं आणि ते ग्राहकाने डायरेक्ट विकत घेतलं. शेतकरी टू ग्राहक, हो. की ते बी टू सी झालं. B2C झालं. आता ह्या बी टू सी नंतर सुद्धा त्याच्यात 2 प्रकार आले अजून, RTE आणि RTC. बर म्हणजे रेडी टू ईट, बर म्हणजे जे तुम्ही कुरकुरे मुरकुरे म्हणतो मी त्याला पण बरं. कुरकुरे वगैरे होय. घेता, चिप्स घेत्या, बर ते RTE बर म्हणजे ते खाऊ शकता तुम्ही पुढे. होय होय आणि RTC म्हणजे ते घेतलं, हल्ली डिहायड्रेटेड पालकाची भाजी वगैरे मिळते, ती होय. पाण्यात टाका आणि शिजवा आणि खा. ते RTC बर असे 2 प्रकार आहेत. बर आता डिहायड्रेशनमध्ये काय आहे, त्याच्यात अनेक प्रकार झाले. हो पहिलं आलं, सुरुवात कुठनं झाली डिहायड्रेशन? अनादी काळापासून आहे. बर पहिलं सुरुवात झालं आपण सूर्यप्रकाशात ते वाळवणं. हो अजूनही गावाकडे गेलो आपण तर अजूनही तुम्हाला सांडगे वाळत घातलेले दिसतात, हो पापड वाळत घातलेले दिसतात, कुरडया वाळतात. ते सन ड्राईंग. हो त्याच्यानंतर आलं ओव्हन ड्राईंग. बर म्हणजे ओव्हन असतो, कॅबिनेट असतं, त्याला कॅबिनेट ड्राईंग म्हणतात. त्या ट्रेमध्ये घालायचं, हो ते ट्रे आत सरकवायचे हो आणि मग ते वाळवतात. बर त्याच्यानंतर आलं व्हॅक्यूममध्ये वाळवायचे. बर त्याच्यानंतर आलं म्हणजे मी हीटचे सांगतोय प्रकार. त्याच्यानंतर आलं व्हॅक्यूम ड्राईंग झाल्यावरती मग हीट पंप ड्राईंग आलं. बर मग त्याच्यानंतर आलं कंटिन्युअस ड्राईंग. बर मग हीट पंप आणि फोर्स्ड एअर सर्क्युलेशन ड्राईंग. बर मग त्याच्यानंतर आलं इरॅडिएशन ड्राईंग. बर त्याच्यानंतर आलं तुमचं आता फ्रीज ड्राईंग. हो फ्लॅश फ्रीज करायचं हो. आणि ते ड्राय होतं. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. या इतकं सगळं हे करून म्हणजे ती जे इतकं अमेझिंग वाटतं आहे, तुम्ही जे ड्राईंगचे प्रकार सांगितले हे केवळ ड्राईंगचे झाले, आणखी बरेच आहेत. पण आपला जो शेतकरी आहे तो सर्वसामान्य कांद्याचा ज्याने 1 एकर 2 एकर लागवड करतो, बरेचदा तो प्रचंड मेहनत घेतो आणि मार्केटला ते विकून टाकतो. आणि मग आम्हाला आणि बऱ्याच माध्यमांना किंवा तज्ज्ञ आहे की जे सांगतात बाजारभाव पडणार वाढणार असं तो गोष्ट आहे. पण त्याच्या पलीकडे जाण्यासाठी तर त्यानं काय करायला पाहिजे? म्हणजे त्यानं तो एवढी गुंतवणूक करू शकत नाही, कारण त्यानं ऑलरेडी एकरासाठी 50,000 ते 60,000 रुपये खर्च केलेले असतात. तर मला तुम्हाला आणखी एक सांगायचं आहे की सर, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि काही फेडरेशनसोबतही काम केलेलं आहे आणि त्यांनी त्याचेही प्रकल्प उभे करून दिलेत. तर हे मी सांगायचं विसरलो. तर त्याही अनुषंगाने मग तेही आम्हाला सांगा की सामान्य शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट. पहिली गोष्ट, आपला शेतकरी आहे जी, तो मला म्हणायला वाईट वाटतं, पण एखाद्याने कांदा लावला, हो तो कांद्याला चांगला बाजार आला,
हो. की दुसऱ्या वर्षी सगळे शेतकरी त्या भागातले कांदा लावतात. बरं. कांदा उत्पादन जास्ती येतं. हो. उत्पादन जास्ती की भाव कमी, भाव पडणार. साधं गणित इकॉनॉमिक्सचं. हो. तर कांदा हा रोटेशनमध्ये लावला पाहिजे, ओके. हा पहिला मुद्दा. बरं. पण तुम्हाला जर तुमच्या वावरातला कांदा काढून त्याच्यावरती प्रक्रिया करायची हो. आणि ती विकायचं, हो. त्याच्यात अनेक प्रकार आहेत. बरं. छोटा कांदा असताना म्हणजे आपण जे कांद्याची पातेची भाजी खातो, होय. बरोबर आहे, होय. तेवढाच कांदा हो. म्हणजे अगदी छोटे, हो. ते त्याला पल, तुम्हाला इकडे येऊ सर नाही हरकत नाही ते, पल चालेल. पल ऑनियन हां. असं म्हणतात. बरं. मग ते व्हिनेगरमध्ये घातलं बरं. आणि कॅनिंग करायचं. बरं. म्हणजे आपल्याकडे बरेचदा भरीत वगैरे करताना त्याचे छोटे छोटे हे येतात हो, कांद्याच्या हो. पातीसोबत आणि आपण ते तसं ते हो, विकतात. हो. पण त्याच्याऐवजी हे माहीत नाही, म्हणजे हां. हा एक वेगळा प्रकार वेगळा आहे. प्रकार. ते काढायचे, पात टाकून द्यायची, बरं. ती परत रानात घालून टाकायची, बरं. म्हणजे तुम्हाला खत कमी लागतं. होय. आणि हे पल ऑनियन कॅनिंग करायची. बरं. आता ह्याचा फायदा काय, याला ऑनियन पिकल असं म्हणतात. बरं. ऑनियन पिकल हा शब्द आला कुठून, म्हणजे लोणचं. हो. पिकल म्हणजे काय, ते व्हिनेगर किंवा अजून काही घालून त्याचं शेल्फ लाईफ वाढवणं, त्याला पिकल म्हणतात. हो हो. बरं. इतकं सोपं आहे. बरं. मग ते व्हिनेगरमध्ये घालताना त्याच्यात 2 मिरच्या घालून टाकल्या छोट्याशा बाटलीत, बरं. की त्याला तो एक तिखटपणा येतो. बरं. ते लसणीचे हे पाकळ्या काढल्या, त्या घातल्या की ऑनियन गार्लिक पिकल. बरं. म्हणजे त्याला व्हॅल्यू ॲडिशन झालं. व्हॅल्यू flavor ॲडिशन्स, बदल. वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्स तुम्हाला निर्माण करता येतात. बरं. आता हा एक प्रकार झाला. बरं. दुसरा प्रकार आहे, त्याला ही नवीन टेक्नॉलॉजी आहे भारतात, बरं. व्हॅक्यूम फ्राईड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. बरं. म्हणजे भाजी आणि ही फळं तळायची, बरं. पण ती तळायची व्हॅक्यूममध्ये, अच्छा. त्यामुळे ती कुरकुरीत खुसखुशीत होतात. हो. आता प्रक्रिया करताना काय, तुम्ही कांदा काढलात हो. की परत कांदा यायला वेळ जाणारच आहे. हो. हो. मग त्यावेळेला काय करणार, मग बाजारभावाकडे बघत बसायचं. मग काहीतरी अवकाळी ढग आले हो. की कोंब फुटले, बरोबर. म्हणजे कोल्ड स्टोरेज करा, हो. ते परवडत नाही. हो. पण आत्ता गव्हर्नमेंटने बरं. इतका सपोर्ट करत आहे, बरं. पैसे हजारो कोटी रुपये आहेत बरं. देण्यासाठी, बरं. आणि सोपं आहे. पुण्यामध्ये इथे साखर संकुल आहे, हो. तिथे PMFME, बरं. ओके, आणि मुख्यमंत्री अशा दोन्हीच्या सबसिडीज, ग्रांट्स, याच्या योजना आहेत. या प्रक्रियेसाठी हो म्हणजे कांदा शेतकऱ्यांनाही त्या मिळू हो, शकतात. सगळ्यांना मिळू शकतं. बरं. म्हणजे गुळ पावडरपासनं बरं. कशालाही मिळते. बरं. आणि तिथे हरी बाप्तीवाले म्हणून आहेत, बरं. ते रिटायर झाले, पण त्यांना ॲडिशनल चार्ज आहे आत्ता. बरं. खालच्या मजल्यावर बसतात. हे थोडं लक्षात ठेवा सर. हरी बाप्तीवाले साखर संकुल, खालती तळमजल्याला. हो. ते ह्याचं उत्तम मार्गदर्शन करतील, उत्तम सगळं समजावून सांगतील स्कीम्स. ते डायरेक्टर लेवलचं आहे. बरं. आणि आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या तिथल्या ऑफिसमधनं, हे भारतभर आहेत, पण ह्या एका ऑफिसनी जवळजवळ 20,000 शेतकऱ्यांना मदत केली. वा, क्या बात आहे. पण हे जायला पाहिजे तिथे. हो. मला हेच हवं होतं की आम्ही प्रश्न मांडतो माध्यमांच्या याच्यातनं किंवा वेगवेगळ्या याच्यातनं, पण सोल्युशन पण मांडावं म्हणून आज खरं तर मी सरांना बोलवलं होतं. आणि आता किती उपयोग झाला आहे की त्यांनी पुढची नावं आणि कनेक्शनही सांगितलेली आहे. आणि मला असं वाटतं बरेच जण पुण्याशी संबंधित आहे, जे कांदा उत्पादक आहे, त्यांना पुणं लांब नाही आहे, सोलापूरचे असतील, नाशिकचे असतील, त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या. सर आता आपण थोडं पुढे करूया. तर बेसिकली काय आहे की ह्या स्कीम्समध्ये सबसिडीज आहेत, लोन्स आहेत, ग्रँट्स आहेत. आणि कालच मला इन्फॉर्मेशन, मी काल त्यांच्या ऑफिसमध्ये होतो, कालच मला इन्फॉर्मेशन अशी आली की आदिवासी आणि अनुसूचित जाती आहे, त्यांच्यासाठी तर अशी स्कीम आहे की 10% बरं.
च्या खालती तुम्ही पैसे भरा किंवा 100% तुम्हाला देतील आणि जर लोन असेल तर त्या लोनवरती तुम्हाला फक्त 3.5% व्याज पडणार आहे. वा, मी थोडंसं तुम्हाला मध्ये हे करतो आणि तुम्हालाही सांगतो की आमच्याकडे त्र्यंबकेश्वरच्या याच्यामध्ये हा सगळा पावसाचा भाग आहे. तिथे कांदा येत नाही, पण तिथे रब्बी कांदा आता लागवड सुरू केली आहे. इथे एक सेवा संकल्प समिती आहे, श्री गुरुजी रुग्णालय नाशिकचं. ते तज्ज्ञ सगळे जातात आणि आता 65 एकरवर घोटी, इगतपुरी आणि त्र्यंबक या परिसरात कांदा मागच्या वेळेचं त्यांनी होतं, हे वाढत जाईल. त्यामुळे त्याही भागातनं म्हणजे त्या शेतकऱ्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल. तेही वाचक आपले आहेत. नक्कीच. त्याला कारण असं आहे की गव्हर्नमेंट द्यायला बसलं आहे. पहिला मुद्दा येतो शेतकऱ्यांचा की मी काय करायचं, हा पहिला प्रश्न असतो मला. आम्ही करू, विकलं कुठे जाणार, हां एक्झॅक्टली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा येतो. होय. तिसरा, आम्हाला योग्य मार्गदर्शन कोण करणार. आणि बरेचसे शेतकरी मला सबसिडी किती मिळणार, हो तो महत्त्वाचा भाग आहे. माझं सांगणं शेतकरी बांधवांना असं आहे की सबसिडीच्या मागे लागू नका, ती येणार आहे. सबसिडी म्हणजे पुरणपोळीवरचं तूप, भाकरीवरचं लोणी. आपण आधी भाकरी तर खाऊ, हे आधी भाकरी तयार करायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण. बरोबर. सगळा बिझनेस जर तुम्ही सबसिडीवरती बेस ठेवलात तर तो सक्सेसफुल होत नाही. तुमचं पहिलं मॉडेल विदाऊट सबसिडी हे सक्सेसफुल असलं पाहिजे करताना. आता महिलांनी जर केलं तर 2 कोटीपर्यंत सरकार नो कोलॅटरल सिक्युरिटीवरती लोन देते. 2 कोटी म्हणजे काही कमी नाही. तो इन्कम टॅक्स आहे 5 वर्ष, इन्कम टॅक्स फॉर द कंपनी. इन्कम टॅक्स नाही 5 वर्ष. म्हणजे मला असं वाटायला लागलं की अरे आपण आता पत्रकारिता सोडून आता हे सुरू करावं की काय त्या सगळ्या याच्यामध्ये. इतकं त्यांनी मुभा दिली. पण परत मग त्याच्यात काहीतरी होतं की मग त्या FPC करा, FPO करा, याच्या मागे लागतात. मग त्यांचे ते लाभार्थी वेळेवरती काय पैसे भरत नाहीत, मग त्यांना ते अनुदान मिळत नाही. एक शेतकरी सुद्धा करू शकतो. हे फारच तुम्ही मोलाची माहिती दिली, कारण इंडिव्हिज्युअल शेतकरी करू शकतो आणि हे कांद्याच्या बाबतीत करू शकतो. कांद्याच्या नाही, कशाच्याही बाबतीत फूड इंडस्ट्रीमध्ये. मी कांदा हा विषय सेंट्रल, पण बाकीचे कशाच्याही याच्यात. आता ते व्हॅक्यूम फ्राईडचं सांगतो. व्हॅक्यूम फ्राईड म्हणजे काय की आपण जेव्हा एखादी गोष्ट तळतो तेव्हा तेल आपलं 120 ते 140 डिग्रीला तापवतो. मग त्यावेळेला तेलाचं विघटन व्हायला लागतं, म्हणजे LDL HDL वेगळे वेगळे व्हायला लागतात आणि त्याला स्मोकिंग पॉईंट म्हणतात. धूर यायला लागतो तेलात, धूर येतो आणि उकळणं, हे 2 प्रक्रिया होतात. त्याच्यामध्ये वाईट भाग जो असतो तो तुमच्या अन्नात राहतो आणि चांगला भाग तेलात राहतो. म्हणून ते हानिकारक आहे. आता हेच जेव्हा आपण व्हॅक्यूममध्ये करतो ते तेल आपण 3दा वापरलं की काळं पडतं, फेकून द्यायला लागतं. हे व्हॅक्यूममध्ये करतो ते आपण 60 ते 80 डिग्रीमध्ये करतो. 60 ते 80 डिग्रीला व्हॅक्यूममुळे तेल उकळायला लागतं. इट इज आर्टिफिशियली आपण त्याला व्हॅक्यूममध्ये उकळायला लावतो. आलं लक्षात. त्यामुळे काय होतं, ते तेल 3 वेळाच्या ऐवजी 6 वेळा वापरता येतं. आणि तुमच्या अन्नात जे काय तुम्ही तळलंय ते व्हॅक्यूममुळे आत जातं, कारण इथलं पाणी बाहेर आलं त्यामुळे आत गेलं, आणि बाहेर व्हॅक्यूम आहे त्यामुळे ते परत तेल भाजून खेचून आलं, त्यामुळे कुरकुरीत राहिलं. आणि तेल साधारण 2 ते 4% एवढंच त्या ह्याच्यात शिल्लक राहतं. तुम्ही बटाटे वडा खाल्लात किंवा पापड खाल्लात त्याच्यात 80% तेल राहतं. बापरे. हे खूपच घातक आहे. ते घातक आहे. शेतकऱ्यांना आता तुम्ही नवीन तंत्रही सांगितलं आणि योजनाही सांगितल्या
या सगळ्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रोड्युसर कंपन्यांचं जे सुरू आहे, आमच्याकडे काय चाललं आहे की नाफेड NCCFला कांदा खरेदी जसं मी सांगत असतो ती करायची तिथपर्यंतच मर्यादित आहे. सोयाबीन खरेदी करतात, कांदा खरेदी करतात आणि त्याच्यामध्ये काही चांगलं काम करणारे आहेत, पण काही ठिकाणी बरेच भ्रष्टाचार आहेत. ते सगळं सगळ्यांना आता उघडकीस आलेलं आहे त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं या कंपन्या किंवा हे गटसुद्धा किंवा वैयक्तिक शेतकरी असेल, महिला शेतकरी असेल किंवा ह्या सगळ्यांना हे करता येईल त्याच्यातनं. मी तर ह्या लोकांना म्हणजे बऱ्याचशा ज्या FPCs आहेत, मी त्यांना काय म्हणतो की तुम्ही एक सेंट्रलाइज्ड तुम्ही फक्त त्यांना ते हात्यारं देणं, बियाणं देणं आणि त्यांच्याकडनं विकत घेणं याला मर्यादित ठेवू नका. तुम्ही एक बिल्डिंग बांधा, त्याच्यात मॉडेल छोटे 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 वेगळे वेगळे प्रक्रियेचे हे ठेवा. जसं तुमचं खादी ग्रामोद्योग करतं, पण त्यांच्याकडे अतिशय बेसिक आहे हे तिथे ठेवा. त्यांना ते प्रोड्यूस काढून दाखवा, त्यांना तिथे ट्रेनिंग द्या, तज्ज्ञ बोलवा त्यातले, तिथे ट्रेनिंग द्या आणि तेच मशीन्स तुम्ही त्यांना विका. कृषी विज्ञान केंद्र पण करतात, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. KVKs करतात, पण त्याला मर्यादा आहेत. नाही, KVK पोचतच नाही त्याच्यामध्ये. तो हे म्हणजे हे मी खुलेआम ऑलरेडी सांगितलेलं आहे, आमचा आक्षेप आहे. मी आता हे जर मी बोलायला लागलो या विषयावरती तर तुम्ही मला म्हणाल का नाही, म्हणजे तो विषय आपण नको घ्यायला, म्हणजे कशाला ॲम्बिग्विटी. पण बेसिकली असं जर एक त्यांनी केलं आणि तिथे छोटे मॉडेल्स, आता व्हॅक्यूम फ्रायर आम्ही सगळ्यात छोटा करतोय तो 5 किलोचा करतोय. हो 5 किलोची बॅच. म्हणजे त्याला घरगुती एखादी महिला असेल तर किंवा अगदी अगदी अगदी. पण व्हॅक्यूम फ्रायरनं हे जे प्रॉडक्ट तयार होईल कांद्याच्या संदर्भात ते काय होतील सांगतो, कसं त्याचं मार्केटिंग करायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बिर्याणीवरती कांदा घालतात, पुलावरती कांदा घालतात, तो ड्राईड कांदा घालतात किंवा तळून घालतात कुरकुरीत करून. हे तुम्हाला कुरकुरीतच येतं आहे आणि त्यात तेल कमी आहे. हो बरोबर. केवढं मोठं मार्केट झालं, म्हणजे सगळ्या हॉटेल आणि या इंडस्ट्रीमधलं एवढं मोठं मार्केट झालं. खरं आहे. बरं, ते लोक म्हणतात अहो पण आमचं कोण. अरे तुम्ही करा तर आधी. काठावरती बसायचं आणि पोहायला शिकायचं असं नाही होत. आमच्याकडे मशरूमचं आता बऱ्यापैकी वाढतं आहे. त्याच्यानंतर नाशिकच्या आदिवासी पट्ट्यामध्ये, नंदुरबारच्या पट्ट्यामध्ये करवंदाची लोणची ते वाढायला लागलं आहे. तर त्याच पद्धतीने गेले 20 वर्ष सांगतोय, कच्च्या करवंदांची लोणची ही गुजराती लोकांना प्रचंड आवडतात. म्हणजे त्याच्यात काय काय असतं, कच्ची करवंद, कोवळ्या कैऱ्या बाठ असलेल्या छोट्या, त्याच्यानंतर मिरची, गाजर असेल तर गाजर, नसेल तर नाही. आणि हे सगळं जंगलात उपलब्ध सगळं. आमच्या भागात हे सगळं त्या जंगली कैऱ्या आहे ते सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे सगळे. अहो आपण किती वर्ष इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स इन द वर्ल्ड असं कुठलंही तुम्ही आर्टिकल काढा, नंबर 2चा आहो. आपण नंबर 2चा असून त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या आपण 118वा वगैरे नंबर आहे. आता मध्यंतरी ICARनं एक विजन डॉक्युमेंट केलं होतं, त्याला आता मला वाटतं 10 वर्षापूर्वीचं. तर त्यामध्ये त्यांनी 30% कांदा, मी कांद्याविषयी सांगतो की तो वाया जातो, 30% जास्त त्यांनी 30 धरलेलं होतं आणि अजूनही तो फार त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अंदाज लावतात की 300 लाख मेट्रिक टन उत्पादन होईल, त्यातलं 30% 20% तर वायाच जातो आहे त्याच्यामध्ये आणि मग बाकीचं वजनाचा वेगळा भाग आहे. तो का वाया जातो? कारण पोस्ट हार्वेस्ट काढल्यानंतर त्याची स्टोरेज कसं करायचं याचं ज्ञान लोकांना नाही. मग तो सडतो किंवा त्याला कोंब फुटतात किंवा तुम्ही वाळत घालता आणि पाऊस येतो. ती पण लॉसेस आहे, अनेक आहेत. मला असं वाटतं आज तुम्ही हा खरं तर आधी आम्हाला वाटलं होतं की एका भागामध्ये हा विषय होईल,
पण मला नाही वाटत हा एका भागामध्ये किंवा याच्यामध्ये आहे, हा कंटिन्यू चालत राहील. मी तुम्हाला पुन्हा एक आश्वासित करतो की सरांना आपण परत बोलवत राहू. पुढच्या भागामध्ये बिझनेस मॉडेल किंवा अशा स्वरूपाचं काही गोष्टी समजा महिन्यातनं एकदा म्हणा किंवा असं आपण करूया. जसं शक्य होईल, प्रत्यक्ष असेल, ऑनलाईन असेल, तर त्या पद्धतीनं हे होईल. सर, एकदा पुन्हा कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल आत्ताच्या याच्यामध्ये? माझा एक संदेश आहे, बाबांनो, तुम्ही कष्ट करून 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 कांदा पिकवता, खूप कष्ट करता, भाव पडला की डोक्याला हात लावता. याच्याऐवजी तुम्ही त्याची काहीतरी प्रक्रिया चालू करा आणि वेगळ्या वेगळ्या स्टेजेसला त्याची प्रक्रिया चालू करता येते. तो कांदा मोठा वेळेसोपर्यंत वाट बघायचीच नाही ना. तो छोटा असताना म्हणजे कांदेपातीच्या खालचं त्याची काहीतरी प्रक्रिया करा. थोडा मध्यम झाला की त्याचं काहीतरी प्रक्रिया करू आपण, त्याची लोणची करू वेगळी, असं काहीतरी करू की ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभर सस्टेनन्स येईल. आणि तिथे आपण जी काय फॅक्टरी घालायची किंवा ते युनिट घालायचं म्हणून आपण छोटं, ते असं असलं पाहिजे की कांदा निघून गेला की त्याच्यावरती दुसऱ्याची काहीतरी प्रक्रिया चालू राहिली पाहिजे. म्हणजे तुम्ही टाकलेलं युनिट हे 300 दिवस चाललं पाहिजे. हो, बरोबर. असं काहीतरी चालू करा, याने खूप फायदा आहे. मी तुम्हाला आपल्या देशातलं एक मॉडेल सांगतो. बरं. गुजरातमध्ये शेतकरी हा शेती हा व्यवसाय म्हणून सांभाळतो. बरं. शेतकरी शेती हा व्यवसाय म्हणजे कितपर्यंत, तो म्हणतो माझी बायको सकाळी 5 वाजता उठते, मला भाकरी करून देते, म्हणजे ती माझी एम्प्लॉई आहे. जसं तुम्ही मजुरांना रोज देता तसा त्याच्या बायकोचाही रोज बाजूला काढतो. बरं. ते इथं आपण बघत नाही, आपण बघत घरची मजुरी आपण पकडतो. आणि मग म्हणतो आपण एवढा फायदा झाला, इतकं खत वापरलं. असं नाही आहे. तुम्ही तो व्यवसाय म्हणून बघा त्याच्याकडे. म्हणजे तुमचं प्रॉडक्टिव्हिटी किती आहे आणि प्रॉफिट खरा किती झाला आहे तुम्हाला, हे लक्षात येईल. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, गंमत म्हणून, हे व्हॅक्यूम फ्राईडचं म्हणून सांगतो. तळलेली भेंडी साधारण तुम्ही किती रुपयाला घ्याल? किलो. किलो समजा 1 किलो 40 किंवा 50 रुपयाला असेल तर 100 रुपयापर्यंत घेऊ शकतो. बरं. ही तळलेली भेंडी व्हॅक्यूम फ्राईड केली की 143 रुपये 40 ग्रॅम जाते. बापरे. 143 रुपयाला 40 ग्रॅम भेंडी. आता विचार करा, तुम्ही आहे तशी भेंडी विकायची का अशी काहीतरी प्रक्रिया करायची? तुमचा भाग डाळिंबाचा आहे. डाळिंब, द्राक्ष आणि डाळिंब हे 2 वेगळे मी मुद्दामून सांगतो. आपण कांद्यावरतीच फोकस करणार आहोत. पण हे का, तर त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे प्रक्रियेबद्दल म्हणून सांगतोय. बरोबर. डाळिंब म्हणजे पोमोग्रेनेट जिंजर जॅम, डाळिंब आणि आल्याचा जॅम, हा 6,500 रुपये किलो लंडनमध्ये विकला जातो. बापरे. 6,500 रुपये किलो. ह्या भागात अंजीर, आता तुमच्या भागात पण अंजीर आहे. इतकं हे सांगितलं की ते उडून पडलं. मला एकदम हे झालं की अरे आपण शेतकरी एकदम या पद्धतीने विकतो. आणि अंजीर 100 रुपये किलो बाजारात मिळतो. 130 रुपये. 130 रुपये अंजिराचा जॅम गेला. अंजीर आणि मध ते तुमच्या भागात दोन्ही सापुताऱ्यामध्ये भागात आहेत, आदिवासी भागात. त्याचा जॅम केला की तो 8,000 रुपये किलोने जातो. 8,000 रुपये किलो. हो, 8,000 रुपये. आणि आम्ही 20 आणि 22 रुपये बाजारभाव मिळाला तरी आम्ही खुश असतो कांद्याला किंवा याला. तर असं व्हायला नको. मग अजून एक तुम्हाला हे सांगतो, द्राक्षाचा भाव पडला. अरे पण द्राक्ष पिकूनच देऊ नका ना पूर्ण. त्याची चटणी करा आणि ती एक्सपोर्ट करा. हो, असंही करता येतं. हो. छुंदा, जंगली कैरीचा, गुजराती लोक खातात ना, छुंदा करा, तो एक्सपोर्ट करा. आणि कांद्याचं बी काढा. कांदा विकण्यापेक्षा कलोंजीला किंमत जास्त आहे. हो, बी आपल्याकडे बरेच जण कांद्याचं सीड प्लॉट घेत असतात. पण सीड प्लॉट स्वतःसाठी घेतात.
ते सीड विकायचं. त्याच्यासाठी नाही, हे तुम्ही सांगताय ते काय आहे मग? ते सीड जे येतं काळं बी हो. बारीक, हो. ती कलोंजी जेवणात स्पाइस म्हणून जाते. बरं. ही पण चांगली माहिती आहे, मोलाची माहिती आहे. ते करा ना तुम्ही. बी धरा. कोइंबतूरच्या शेजारी बरं. एकरोनं एकरो हो. फक्त धण्याची शेती आहे. कोथिंबीर. बरं. ते कोथिंबीर काढतच नाहीत, बरं. ते फक्त धणे करतात बरं. मसाल्यासाठी. मसाल्यासाठी. हैदराबादी जेवण किंवा तुम्ही पंजाबी काही डिशेस याच्यात कलोंजीशिवाय ते अन्नच तयार होत नाही. फूड इतकं ते महाग आहे. बरं. महाग आहे खूप. हो. आत्ता माझ्या डोक्यात प्राईस नाही आहे, पण यू कॅन हे गुगल इट करतील. हो. कलोंजी म्हणतात त्याला. कलोंजी मी ऐकलं आहे. हा एक प्रॉडक्ट झाला. हो. कांद्याची तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी करता येतील. कांद्याचा रस हो. तो जर केला आणि तो आयुर्वेदिक कंपनींना विकला, हो. हायजिनिक तशी मागणी आहे आता. आहे. बरं. ज्यांना जळवात असतो बरं. त्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, वन ऑफ द इन्ग्रेडियंट्स म्हणून. हे खूप म्हणजे मी सरांना विचारतोय तर आम्ही म्हणजे मी थांबत नाही, तेही थांबत नाही आहे आणि जी माहिती मिळते आहे ती अशी भरभरून मिळते आहे. त्यांनाही असं वाटतं की किती सांगावं आणि मलाही असं वाटतं की तुम्हाला कुठपर्यंत पोचावं, पण व्हिडिओ मला असं वाटतं 30 मिनिटापेक्षा जास्त होतो आहे. त्यामुळे मी नक्की तुम्हाला आश्वासन देतो की सरांना आपण परत पुढच्या भागात बोलूया आणि ही सिरीज आता जर अशी झाली तर अशीच सुरू ठेवूया त्याच्यातनं, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. येणाऱ्या काळामध्ये स्वतः उद्योग कसा उभारायचा, तुम्ही गटांच्या माध्यमातून कसा करायचा, की जेणेकरून कुठल्याही बाजारावर अवलंबून न राहता किंवा बाजारभाव पडले काय वाढले काय त्यापेक्षा माझं बाजार मी क्रिएट करेन, माझ्या मालाला मी भाव देईन, अशी हिंमत जर तुम्ही ठेवली, तुम्ही ऑलरेडी हे सगळं करत आहात, तर मला असं वाटतं हा व्हिडिओ त्यासाठीच माझा जो आटापिटा होता आणि जी तळमळ होती सरांची तीच आहे की तुम्ही समृद्ध व्हावं आणि कुठल्याही हवामान आणि याच्या पलीकडे जाऊन त्या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊन त्यातनं प्रक्रियेकडे बघावं, विशेषतः कांदा या पिकासाठी. सरांचा जो संपर्क जो आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला काही लागलं तर तुम्ही त्यांना मेल ID किंवा हे करू शकतात. त्यांनी फोनची परवानगी दिली तर फोनही आपण घेऊया, पण मेल ID आणि ते देईन. सर तुम्ही आलात, इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. म्हणजे मला तर आणखी असं वाटतं की हे लाईव्ह करून तास 2 तास असंच चालू ठेवावं, कारण इतकं आहे की ते संपत नाही आणि विषय पण महत्त्वाचा आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला बोलवलं ह्याच्याबद्दल तुमचे आभार.